ते पोएझी उशिरा टेल्स येणार मराठीच्या आहेत का? मंचावर सहर्ष स्वागत. आवाज काय अनम्यूट म्यूट हा काय आहे? हा नाही, आता आता बोला, पुन्हा सुरुवात आता करा. बोला. हा ओके, हा ठीक आहे. सस्नेह नमस्कार. तुम्हा सर्व कवी मित्रांचं पोएझी टेल्स मराठीच्या मंचावर सहर्ष स्वागत. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालंय म्हणता म्हणता जानेवारी संपायलाही आलाय आणि दिन महीना साल बेहतर गया, दिन महीना साल बेहतर हो गया, रफ्ता रफ्ता हाल बेहतर हो गया. तर पोएझी टेल्सच्या वतीनं मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आरोग्यम धनसंपदा हे सारं काही सर्वांना भरभरून मिळो. न कोई रंज का लम्हा किसी के पास आए, न कोई रंज का लम्हा किसी के पास आए, खुदा करे कि नया साल सबको रास आए. या शुभेच्छांबरोबरच आजच्या मराठी काव्यगोष्टी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो. पोएझी टेल्स हा व्हॉट्सअप ग्रुप आपली मैत्रीण आदरणीय अनुपमा कडवाड यांनी माणसांचा माणसांशी जेव्हा संपर्क तुटला त्या काळात, म्हणजे करोना काळात सुरू केला. त्याला 5 वर्ष होऊनही गेली. लोग आते गए और कारवा बनता गया. काव्यगोष्टीचा हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून दर महिन्याला सादर होतो. आणखीही उपक्रम चालू असतात आणि एक खूप छान गोष्ट आहे या ग्रुपची की या ग्रुपमध्ये कुरबुरीला स्थानच नाही. अर्थात हे श्रेय सर्व ऍडमिन्सचं तर आहेच, आणि कसं ज्यांनी हा ग्रुप सुरू केला त्या अनुपमाजींचं पण आहे. तर मराठी काव्यगोष्टींना सुरुवात करताना प्रथम मी आमंत्रित करते माननीय अनुपमा कडवाडजींना. अनुपमा कडवाडजी या मुंबईच्या. त्यांचा माय वर्ल्ड हा कविता संग्रह 2016 मध्ये प्रकाशित झाला. 2023 सालच्या जागतिक कवयित्री असा एशियन लिटररी सोसायटीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2022 मध्ये पृथ्वी या विषयावरती एक जागतिक अँथॉलॉजी प्रकाशित झाली आणि अशा प्रकारची अँथॉलॉजी प्रसिद्ध व्हावी हा एक विश्वविक्रम सुद्धा होता. आणि या अँथॉलॉजीमध्ये अनुपमाजींच्या कवितेचा समावेश आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सेठी कृष्णचंद यांच्या माय कोर्स अँड फुल मिस्ट्री ऑफ लाईफ या इंग्रजी पुस्तकाचं त्यांनी मराठी भाषांतर केलंय. पुणे FM रेडिओवरती त्यांची कविताही प्रसारित झालेली आहे आणि 50हून अधिक कविता संग्रहामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश आहे. तर मी अनुपमाजींना विनंती करते की त्यांनी आपली पहिली कविता सादर करावी. खूप खूप धन्यवाद रेखा. अनुपम, यू आर वेलकम. सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या काव्यगोष्टीमध्ये. आपण हल्लीच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला, तर त्यावर मी एक छोटीशी कविता लिहिली आहे, तुमच्या सर्वांपुढे सादर करत आहे. 26 जानेवारी 1950 ला भारताचे संविधान लागू झाले. तब्बल 75 वर्षे पूर्ण झालीत. हे मौल्यवान स्वातंत्र्य मिळविण्यास आपले किती स्वातंत्र्यवीर लढले. स्वातंत्र्य मिळविण्यास कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले त्याग व बलिदान दिले. आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळण्यास झटपटले. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला देश.
सत्य व अहिंसाचा मार्ग दाखवून जगापुढे एक उदाहरण कायम केले आहे. सर्व धर्म समभाव असे संविधानात म्हटले आहे, पण बहुतेक हे कागदापुरतेच मर्यादित राहिले. देव सर्वांना घडवताना एकसारखाच बनवतो, मग मनुष्य जाती धर्मावरून एकमेकांचा द्वेष का करतात? गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारी लोक एकमेकांच्या जीवाशी येतात. काय याच स्वातंत्र्यासाठी वीरांनी आपले जीव गमविले? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे आपल्याच देशवासियांसोबत आपण उच्च नीच या भावनेने बघतो आणि व्यवहार करतो, आणि तेच दुसरीकडे आपल्या पुढच्या पिढीला उच्च शिक्षण नोकरीसाठी परदेशी अनोळखी ठिकाणी पाठवतो. तिथल्या परक्या लोकांच्या आपण स्वीकार करतो. मग आपल्या देश बांधवांशी कसले वैर, का भेदभाव? सर्व धर्म समभाव हा मंत्र लक्षात ठेवून देशाच्या हितासाठी एकत्र येऊया. चला तर मग या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी घेऊया. आपण सर्वांनी घेऊया. धन्यवाद. छान. वास्तववादी. मला बरं ठीक आहे, आता आधी तू कविता वाच. अनुपमा. झाली ना? हो, हा. कविता झाली मॅम. आता पुढच्या आपण प्रतिभागींना बोलवूया. अच्छा अच्छा, ओके. Yes. हे एडिट कर. तर आत्ताच आपण भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 वर्षानंतर अनुजीने ते कविता वाचली. ती खरोखरच विचार करण्याजोगी आहे. आणि आता मी आमंत्रित करते श्रीकृष्ण काळकरजी यांना. श्रीकृष्ण काळकरजी हे फक्त 86 वर्षाचे तरुण आहेत आणि अहमदाबादच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून चीफ इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झाले. आता मुंबईला स्थायिक आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोएसी टेल या ग्रुप बरोबर ते जोडले गेले. हा ग्रुप छान आहे. ग्रुपच्या कार्यक्रमांचा आनंद मी घेत असतो असं ते म्हणतातही. आणि या वयातही ते मुंबईत काही ग्रुपमध्ये ओपन अलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रमालाही जातात, तेही अगदी ठाण्यापर्यंत सुद्धा. तर अशा या उत्साही तरुणांची कविता आपण ऐकूया. श्रीकृष्ण काळकरजी यांना मी आमंत्रित करते. त्यांनी त्यांची पहिली कविता सादर करावी. स्वागत आहे तुमचं. म्यूट आहे सर तुमचा माईक. नमस्कार. आला आवाज? हो, सर. माईक. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सहभाग होण्याचा मला लाभ मिळाला त्याबद्दल ऍडमिनचे खूप खूप आभार. आणि आजची कविता माझी सावरकरांच्या 4 ओळी आहेत की घेतले ने व्रत हे आम्ही अंधतेने, जे लब्ध प्रकाश येते हा संसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरली करी हे सतीचे. ह्याचं थोडं पार्श्वभूमी मला वाटते. आणि आता जसं आपण अनुपमाजींनी म्हटलं की सैनिक आपले प्राण देतात देशासाठी, अशा सैनिकाच्या हृदयाला भाळलेल्या एका बाईची ही कविता आहे. तिने आपल्याला स्वतःला सैनिक पत्नी म्हणून त्याला निवडलेला आहे. तर त्याच्यावर माझी कविता आहे.
घेऊन तळ हातावर सौभाग्याला, घेऊन तळ हातावर सौभाग्याला, मनोमनी मी सैनिक पत्नी झाले. देशास्त्र प्राण अर्पणाऱ्या त्या सैनिक हृदयाला मी भाळले. माहीत जरी क्षण क्षण जड जीवनी, माहीत जरी क्षण क्षण जड जीवनी, मी मलाच पणाला लाविले. सैनिकाचा हुरूप वाढवण्यासाठी तो रणवीर मी घरी विरांगना झाले. त्याचे मन रणांगणावरी शांत राहावे, घरगरसीची काळजी नसावी त्याला, हा विश्वास त्यास मी देऊन संसाराचा भार शिरी घेतला. कोण्या दिनी फोनवर संवाद साधताना, कोण्या दिनी फोनवर संवाद साधताना आनंद साजरा होतो सांगू कसा आमचा. नसते शाश्वती आम्हाला उद्याची, नसते शाश्वती उद्या आम्हा उद्याची, हा नित्यक्रम आमच्या जीवनाचा, हा नित्यक्रम आमच्या जीवनाचा. जेव्हा केव्हा असते घरी स्वारी, जेव्हा केव्हा असते घरी स्वारी, असतो तोच दिवाळी दसरा आमचा. जेव्हा केव्हा असते घरी स्वारी, असतो तोच दिवाळी दसरा आमचा. केव्हा येईल आमंत्रण चला निघा, केव्हा येईल आमंत्रण चला निघा, ना काळ वेळ ना नियम असे त्याचा. देताना निरोप परत जाताना, देताना निरोप परत जाताना निश्चितच घाबरा होतो जीव. देताना निरोप परत जाताना निश्चितच घाबरा होतो जीव. ओठावरील शब्द ओठात, अश्रू डोळ्यात, ठेवणी निरोप देते घरी परतून यावं, घरी सुखरूप परतून यावं. तो असता रणांगणावरील वीर, मी घरात विरांगना असते. मैलो मैलो जरी आम्ही दूर दूर, मैलो मैलो जरी आम्ही दूर दूर, संसाराचे आमचे गाडे सुबक चालते, संसाराचे गाडे आमचे सुबक चालते. नमस्कार. वा. खूपच सुंदर छान सर. होतं. हो. घरची विरांगना. आणि पहिल्यांदी काय, पहिल्या 2 लाईन मध्ये सौभाग्याला काय होतं, ते हातावर असं काहीतरी होतं ना. फर्स्ट 2 लाईन्स सौभाग्याला फार घेऊन छान होत्या. हातावर, घेऊन हातावर सौभाग्याला. राईट, खूप छान होतं ते. दॅट वॉज नाईस, छान होतं. घेऊन आणि हातावर सौभाग्याला मी आणि सैनिक घरची विरांगना, दॅट ऑल्सो वॉज नाईस. घरची धन्यवाद, विरांगना वॉज. धन्यवाद, धन्यवाद. तुमच्याकडनं त्याला शाबासकी मिळणं म्हणजे खूप मोठं आहे. नाही, शबाशकी नाही, जे जे काही छान दिसेल तर ते चांगलं गुरुजनांच्या आशीर्वाद मोठा असतात. कामच आहे. जे चांगलं आहे ते सांगायचं. बोला. हा, रेखा मॅम पुढच्या. बहुतेक म्यूट आहे तुमचा माईक. रेखा मॅम, माईक म्यूट आहे का तुमचा? अनम्यूट. हा हा, आता ऑन झालाय. हा, आता आपण पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. मॅडम आवाज येत नाहीये. नाही, परत म्यूट वर गेलाय.
परत म्यूट वर जातोय. हा, प्रेस आता- कंट्रोल. आता आता आला. बरोबर. आता 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 बोला. आला. झालं. ओके. हा मगाशी यांचं ऐकायला आलं होतं ना की श्रीकृष्ण केळकरजींचं काळकरजींचं. हो. नाही नाही, आता तुम्ही पुन्हा पुन्हा मी पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करा. हा नाही ते झालं, पण मी ऐकू येतंय ना, म्हणजे अनम्यूट होत नाहीये ना, म्यूट होत नाहीये नाही, ना. आता येतोय आवाज. ओके. हा तर आता कविता वाचनासाठी मी आमची मैत्रीण शशिप्रिया गुंजाळजींना आमंत्रित करते. शशिप्रिया ताई अनुवाद क्षेत्रातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्या आणि स्वतःच्या आनंदासाठी हिंदी, मराठी, इंग्लिश मधून कविता, कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. काही मराठीत अनुवादही केलेले आहेत. जुनी हिंदी गाणी, मराठी गाणी ऐकणं, चित्र काढणं हे त्यांचे आवडते छंद आहेत. तर अशा या आनंदी मैत्रिणीला मी तिची पहिली कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. शशिप्रियाजी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आपल्या पॉझिटिव्हच्या प्लॅटफॉर्मवर खूप छान छान कविता आणि वेगवेगळे विषय घेतला जातो आणि वेगवेगळ्या विषयावर कविता ऐकायला मिळतात, हे खूप मोठं आहे. म्हणजे होय. सगळ्यांचे अनुभव आणि सगळ्यांचं लिखाण असं वेगवेगळ्या विषयावर ऐकणं ही कदाचित मेजवानीच ठरते इथं. त्यामुळे मी एक वेगळा विषय घेऊन आली आहे. विषय आहे पानगळ. पानगळीचा सोहळा सुरू झाला. पानगळीचा सोहळा सुरू झाला आणि गळू लागला एक एक दिवस. गळून पडला रात्रीतला तो सारा उरूस आणि गळू लागल्या आठवणी देखील निष्परणतेच्या खाटाशी. येणारा उन्हाळा सोलून टाकेल गुलमोहराची त्वचा. येणारा उन्हाळा सोलून टाकेल गुलमोहराची त्वचा आणि उरले सुरले प्राणही. उसासा कंठात रुतण्याचा नव्हे, तर येऊन गेलेल्या वादळात निष्पर्ण होण्याचा आहे. पक्ष्यांनीही बदलले आहे रान आणि भागवू लागले तहान दिशा दिशा. प्रश्न स्थलांतराचा नव्हेच तर वादळात श्वेत श्यामल झालेल्या झाडांच्या स्वप्नांचा आहे. धन्यवाद. वा, चांगलं. झाडांच्या स्वप्नांचं आहे. विषय पण छान होता. मस्त चांगलं. स्थलांतरित असतात ना, आणि मग ते स्थलांतर होण्यापूर्वी आणि नंतरची जी काय दशा असते त्याच्यावर होती. करेक्ट नाही, सुरेख सेन्सिटिव्ह होता, संवेदनशील होता विषय. छान चांगला. थँक्यू. खूप छान शशिप्रिया मॅम. अगदी वेगळाच विषय आणि बरोबर सध्या जे काही क्लायमेट आहे त्याच्यावरती हो. छान हे केलं. कवी मनच ते जाणू शकेल असा विषय होता. सामान्य बघताना काय एक पान पडतात, बियॉन्ड म्हणजे संवेदनशीलता. पानगळीवरचीच कविता आता ह्यांनी वाचली आणि आत्ताच एक 8-15 दिवसापूर्वी असेल, पण मी सोसायटीमध्ये सुद्धा बर्ड्स बटरफ्लाईचा सर्व्हे करायला बाहेर पडत असते. आणि एका मैत्रिणीला 70 वर्ष पुरी झाली तेव्हा तिच्या 71व्या वर्षाला मी कांचनाचं झाड लावलं आणि त्याची पानगळीला सुरुवात झालेली होती. एवढा सुरेख रंग त्या पानांचा आलेला होता आणि मी दुसऱ्या दिवशी परत गेले असेल, तिसऱ्या दिवशी परत गेले असेल, ती सगळी पानं निघून गेलेली होती आणि एक उदास असं झाडाचं चित्र मला दिसतं. आता काही दिवसच जातील आणि कांचनाची अतिशय सुरेख फुलं गदबदून जाते झाड आणि खूप आनंद वाटतो. तर त्या पानगळीचा मी आत्ताच अनुभव घेतला, तुम्हाला शेअर करावा असं वाटतं. तुमच्या त्या हिंदी लाईन्स वर मला आठवली ते बहारे फिर भी आएंगी, बदल जाए बदल जाए अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारे फिर भी आएगी, बहारे फिर भी आएगी.
त्याच सिनेमातलं गाणं आहे मला वाटतं ते. हा, असंच काहीतरी. थँक्यू. खूप छान कविता होती, सादरीकरणही खूप छान होतं. आणि आत्ता पानगणीला सुरुवातच झालेली आहे, त्यामुळे तो अगदी काळाला धरूनही तुम्ही लिहिलेला भाग त्याच्यामध्ये येऊन गेला. तर आता मी, आमच्या ग्रुप ऍडमिन सुद्धा आहेत त्या, अशा कुंदाताई बापट यांना कविता वाचनासाठी आमंत्रित करते. कुंदाताई या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. VPM स्कूल मुलुंड मधून त्या रिटायर झाल्या. या रोटरी मेंबरही होत्या आणि इनर व्हील क्लबची प्रेसिडेंट म्हणूनही त्यांची निवड झाली होती. ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्पंदन मासिकाच्या त्या 2 वर्ष संपादिका होत्या. नाट्य दिग्दर्शन, लेख, निबंध लेखन आणि कॅरम मध्येही त्यांना पहिल्या क्रमांकाची बक्षिसं मिळालेली आहेत. हे खूप वाचून छान वाटलं. अनेक काव्य समूहाच्या त्या सभासदही आहेत. काव्यलेखन, प्रवास आणि संगीत हे त्यांचे छंद आहेत. त्या ट्रेकरही आहेत आणि 2009 साली वयाच्या 64व्या वर्षी आपल्याहून ज्येष्ठ असलेल्या 5 जणांसह त्यांनी अरुणाचलच्या निर्मनुष्य अशा वेलॉंग भागात 14 दिवसांचा ट्रेक यशस्वीपणे केला. हॅट्स ऑफ टू यू. सह्यागिरीतील अक्षर लेणी आणि बाबा या प्रातिनिधिक कविता संग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश आहे आणि अनेक मुशायरांमध्ये, काव्य संमेलनांमध्येही त्यांनी कविता आणि गझलांचं सादरीकरण केलेलं आहे. मराठी गझल लिहिण्यात त्यांना विशेष रुची आहे. तर चला आता ऐकूया कुंदाताई बापट यांच्या कविता किंवा गझल. काय वाचणार आहात आज आमच्यासाठी तुम्ही कुंदाताई? सांगते. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या मराठी गोष्टीमध्ये. आणि नववर्षाच्या जानेवारी जरी 28 तारीख असली तरी तुम्हाला वर्षाच्या शुभेच्छा देते सगळ्यांसाठी. आणि माझी इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांपैकी कोणीतरी गझलकडे वळावं आणि त्याचा आनंद घ्यावा. इतकी कठीण असली तरी इतका सुंदर प्रांत आहे, असं मी दरवेळेला त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतेच. कारण मला इतकं ते भावलेलं आहे की कठीण आहे. मी म्हणत नाही की सोपं आहे, पण ज्यांना जो कवी आहे, जो वृत्तात लिहितो, त्याला एक ना एक दिवस, लगेच जमत नाही पण एक ना एक दिवस गझल जिंकू शकतो तो. सो आज मी खरं म्हणजे गझल म्हणणार नव्हते, मी 2 कविता आणल्या होत्या, पण आता पहिल्यांदी एनिवे गझलच घेते. तेच पहिलं प्रेम आहे म्हणत होती. जरी किती 20 साली मी चालू केलं लिहायला, पण इतका तो सुंदर प्रांत आहे की एकदा ते चटक म्हणा तुम्ही, एकदा ते असं वाटलं हे येत आहे तर रिअली इट इज अमेझिंग, सुंदर असतं. तर माझी गझल सादर करते आपल्या समोर. देवप्रिया वृत्तामधली आहे. गझल लेखनासाठी वृत्त हे आलंच पाहिजे, त्यामुळे ते मेन्शन करणं जरुरीचं आहे. तर वृत्त देवप्रिया आणि शीर्षक आहे नेहमी. भान ठेवा धाडसाने वागताना नेहमी. भान ठेवा धाडसाने वागताना नेहमी. तोल जातो प्रेयसीला भेटताना नेहमी. धाडसच आहे ना ते. सो भान ठेवा धाडसाने वागताना नेहमी. तोल जातो प्रेयसीला भेटताना नेहमी. ती लपवते लाजताना ओढणीने चेहरा. ती लपवते लाजताना ओढणीने चेहरा. आणखी लावण्य खुलते झाकताना नेहमी. आणखी लावण्य खुलते झाकताना नेहमी. मतमतांतर रोज होते. मतमतांतर रोज होते पण खडाजंगी नको. मतमतांतर रोज होते
पण खडाजंगी नको, नम्र असतो सुज्ञ, मुद्दा मांडताना नेहमी. नम्र असतो सुज्ञ, मुद्दा मांडताना नेहमी. प्रेमपत्रे हा शेर आहे, हा आमच्या काळातला आहे. तर तुम्ही मुली ज्या आहात त्यांच्या काळाला हा लागू नाहीये, पण मी लिहिलंय त्यामुळे 80व्या वर्षी इट अप्लाइज. सो प्रेमपत्रे, आता पत्रे नाहीत, सगळे काय तुमचे इन्स्टा मेसेजेस आहेत. सो बरोबर. वन बाय ते बायगॉन डेजचं आहे तो. प्रेमपत्रे जीव आपुला, फाडूनी गेलीस तू. प्रेमपत्रे जीव आपुला, फाडूनी गेलीस तू. जीव जळतो ते चिठोरे वाचताना नेहमी. जीव जळतो ते चिठोरे वाचताना नेहमी. शेवटचा शेर आहे. लोळतो पैशात, लोळतो पैशात, छळतो पण मनाचा कोपरा. लोळतो पैशात, छळतो पण मनाचा कोपरा. पाहतो गरिबास इच्छा मारताना नेहमी. पाहतो गरिबास इच्छा मारताना नेहमी. धन्यवाद. बहुत सुंदर, खूप सुरेख. सुंदर. खूपच अप्रतिम मॅम. छान मॅडम. तर शेवटची ओळ गझल- तुमच्या आवडली. त्यामध्ये कॉन्ट्रास्ट आला पाहिजे. द फर्स्ट लाईन अँड द गझलचा सेकंड तो लाईन शो यू सम ट्विस्ट. म्हणून तो गझलचा तो आनंदात वेगळा लोळत गोडवा असतो, असतो. तो लोळत असतो, पण त्याला गरिबांकडे बघून त्याचं मन हे होतं, खुश नसतं. छान. फार छान ओळ होती हम्म. शेवटची. गझलचा Thank you. गोडवा वेगळा असतो. वेगळा असतो एकदम. छान आणि यू रिदमिक डोंट गेट असतो. टू नो द सेकंड लाईन्स ट्विस्ट ऑर सरप्राईज असं यायला पाहिजे त्याच्यामध्ये. ट्राय दोन शब्द करतो आम्ही, 2 ओळींमध्ये सगळं. शिकतोय आम्ही, विद्यार्थी आहोत त्यातले. कुंदा मॅम पण तुम्ही एक्सपर्ट खूप आहे. छान गझल्स लिहिता, आवडतात. नाही नाही, खूपच छान. एक्सपर्ट वगैरे फक्त नाही. मी अनु मॅडम बनत फक्त राहत नाही. वयाच्या पलीकडे आहे. अजून माइल्स टू गो. अजून माइल्स टू गो. छान छान. खूपच छान. आवडली. ते येस. आले नाही का? तुमच्या Next गझल्स ते आले. ऐकायला नेहमीच आवडतात. सुरेख लिहिलेल्या आता दुसरी पण गझलच सिलेक्ट केली आहे, बघूया. ओके. हा. पुढच्या राऊंड मध्ये ऐकूया. येस. या. तर आपण आता कार्यक्रमात पुढच्या सर तुम्ही काही म्हणताय? काळकर सर काही म्हणताय? काय? नाही होत आहे. ठीक आहे, आपण कार्यक्रमात पुढे वळूया आणि आपले संचालिका रेखा शाणे मॅम यांना आमंत्रित करूया. तत्पूर्वी त्यांची संक्षिप्त माहिती देते. रेखाजी मालाड मुंबई इथल्या रहिवासी आहेत. कवयित्री, लेखिका आणि पर्यावरण अभ्यासक आहेत. अवशेष कविता संग्रह प्रसिद्ध, कविता शतकाची व साहित्य अकादमीच्या प्रकाशनात कवितांचा समावेश. मटा, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रातून तसेच विविध दिवाळी अंकातून तसेच ई पोर्टलवरही त्यांचे लेखन असते. अँथॉलॉजी, बॉटनी, एंटमॉलॉजी यांचा अभ्यास, फुलपाखरू संवर्धनामध्ये विशेष रुची. मुंबईत कधीही न आढळलेलं फुलपाखरू यांनी सापडलंय, याचा मनापासून यांना आनंद आहे. ग्रेट मॅम, कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी. या फुलपाखरू उद्यान देखील तयार करतात. त्यासाठी विचारलं तर विनामूल्य मार्गदर्शनही करतात. पक्षी निरीक्षण, ट्री वॉक्स, नेचर ट्रेल्सही आयोजित करतात. मनात आलं तर पेंटिंग्सही करतात आणि यांचे पेंटिंग्स आम्ही पाहिले, खूपच अप्रतिम असतात मॅम. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. या मनमौजी आहेत आणि आयुष्य उत्साहात निर्भरून जगतात. खूप खूप स्वागत आहे मॅम. वी आर प्रिव्हिलेज टू हॅव यू. थँक्यू सो मच अनु. थँक्यू. तर आता मी माझी पहिली कविता वाचते. कवितेचं नाव आहे शिमूटभर अस्तित्व.
हुळावतात नादावर रुणझुणतात पावलं. हुळावतात नादावर रुणझुणतात पावलं. वाटेच्या ओढीनं वेल्हाळतात आठवणी दडिवाळपणे उत्फुल्लपणात. गालावरच्या खळीतूनही सरकतात अगदी मन भरून. सळसळतात रंध्रातून, तरळतात आरशातून डोळ्यांच्या खोल डोहातून. तरीही उमलतात जाईजुईच्या कळ्या, त्या लाख मोलाच्याच ग बाई. मी आता मिरवतेसही अंगावर, तर बस इथं नि हो निवांत. सजव आसमंत अगदी स्वतःचा, स्वतःला हवा तसा. हव्याशा पुरुषाची जागा तेवढी आउट हाऊस मध्येच ठेवणारेस म्हणतेस, तर ठेव बाई, असू दे, तोही लागतो कधी म्हणतेस तसा. नि घराघरातून चाकून सोकून फेकून दिलेल्या बायका, त्या त्या घरात सुखी असल्याचा देखावा मांडून मरण जगताना पाहतेस तू. म्हणतेस तर तुझं जगही तेवढं असू दे ग बाई. राह एकटीस, कुणावर अवलंबून तर नाहीच आहेस, तेव्हा राहा स्वतःचीच होऊन. नी आता तेवढा माणूसपणाचा साथ चढव अंगभर, नी हो माणूस. मग होऊ दे ना पहाट. आता तुझं चिमुटभर अस्तित्व आभाळभर हसू दे, असू दे. आता तुझं चिमुटभर अस्तित्व आभाळभर हसू दे, असू दे. नमस्कार. वा, व्हेरी गुड. फारच छान. Thank you. मस्त होतं. डोळ्याच्या डोळ्यातून सुपर आसमंत स्वतःला हवा तसा. लवली. आणि लास्ट तर तो देखावा आणि साज फारच छान. अंगभर माणूसपणाचा. माणूसपणाचा खूपच छान. साज. फारच छान. सत्य. खरंच आवडली, मनापासून आवडली. आणि शब्द बरं वाटतं. चुन चुन के लिए है. छान होती. आपण टेक्स्ट जर केलं पोयसीवर, तर आम्ही पुन्हा एकदा वाचायचा आनंद घेऊ शकू. आज आपण जे प्रेझेंट करतो ते टेक्स्ट आपण पोयसीवर टाकलं उद्या, तर आम्हाला पुन्हा एकदा वाचायला मिळेल. ओके, आपण सगळेच टाकते करतो. मी. हो, बरं, मग प्लीज म्हणजे शेअर करा कारण मॅम. त्यात पुन्हा लिंक पाहिली ना, तर आपल्याला टेक्स्ट मिळत नाही. एकदा ऐकलं की आम्हाला सारखं वाचायला बरं वाटते. हो. बरोबर. ओके. आणि ते मी वाचताना वेगळा आनंद असतो आणखीन एक. हा, हा. बरोबर. वाचल्यावर आणखीन एक वेगळा आनंद मिळतो. आणि मी कलाकुसर पुन्हा करता वाचू येतं शकतो. आता एकदा ऐकल्यावर सगळी काही पाठ होत नाही, पण आवडलेली असते, मग ती वाचायला हो. मिळते पुन्हा. आणि कवितेची गंमत अशी आहे की कविता ही आपण जाहीरपणाने वाचतो तेव्हा आपल्याला ते आवडतं, कारण ते आपण कवीच्या तोंडून ऐकत असतो. पण त्याचबरोबर कविता किंवा कुठलंही वाचन हे स्वतः बरोबर केलं तर त्याचं आकलन अगदी वेगळं कधी कधी असतं. बरोबर. आणि तेव्हा आपण बिटवीन द लाईन्स पण मिळतं आपल्याला. बिटवीन द हा. लाईन्स ऑल्सो यू कॅन सी. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि त्यावेळेला काय होतं, आपल्या मनामध्ये असतं आणि आपल्याला त्या कविता पर्टिक्युलरली वाचाव्याशा वाटतात. त्यामुळे आपण त्या बरोबर. कवितेच्या गाभ्याशी अधिक जवळ जातो. आणि रिलेट जेव्हा आपण करतो आपण तेव्हा वाच. बरोबर. स्वतःशी असतो तेव्हा आपण बरोबर. त्या विषयाशी रिलेट चटकन होऊन जातो. मॅम, आपण रसग्रहण करतो ना, तेव्हा किती एक कविता सुंदर असते, पण त्याचे किती पदर उलगडतात. प्रत्येक जण वेगळं करतो रसग्रहण. म्हणजे कविता एकच असते, बट द वे यू लुक ॲट इट, सी दॅट, असं होतं. बरोबर. ते बरोबर. मजाच आहे ती सगळी. आनंद आहे. नाही, खरं आहे, पण तुम्ही म्हणाला खूपच सुंदर आम्ही मॅम. रसग्रहण पण करतो, तर त्याच्यात पण फार जीव ओतून करतो. तर चांगला शेर किंवा चांगली गझल, चांगली कविता, कुसुमाग्रज यांची वगैरे कविता आम्ही केलेली होती बाहेर, आणि बक्षीस पात्र वगैरे. किती मजा येते आणि केवढं सखोल आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं. कधीतरी
पाहिजे असेल तेव्हा आम्ही पाठवू शकतो, केव्हा तरी, म्हणजे ज्याला आवड आहे त्याच्यासाठी. हो, कधीही तुम्ही त्याच्यातही मजा पर्सनल येते, तुम्ही बोललात. तुम्हाला हा, आवडलेल्या कविता सुद्धा, आपल्याला ज्या कविता आवडतात त्या आपण हे पर्सनल मेसेज वरती पण पाठवू शकतो आणि त्याच्यातून नाही, आपण एक वेगळं इथे संवाद स्वरचितच पाठवतो. इकडे हो, स्वरचितच पाठवायच्या असतात, दुसऱ्यांच्या नाही इकडे पाठवायचं हो, ते ना. बरोबर आहे. नाही, आपण लिहिलेल्याच त्यामध्ये. स्वरचितच टाकतो आपण. बरोबर. हो. हा, हे नाही. तर आपल्याशी आता बरेच प्रेक्षक जुडले आहेत. अजय वर्माजी आहेत, प्रज्ञा सुर्वेजी आहेत. छान छान कमेंट्स आले आहेत सगळ्यांच्या अरे वा. प्रस्तुतीला. तर खूप खूप धन्यवाद. हा, शशिकला तुमचं मॅम आहेत. अजयजी तुमचंही स्वागत, प्रज्ञाजी तुमचंही. छान वाटलं की तुम्ही ऐकतायत कविता. येस. आणि आता बोलता बोलताना आपण काव्यगोष्टीच केल्यासारखा प्रकार झाला बिलकुल. जेव्हा कवितेबद्दल बोलत होतो. तर हो, मराठी काव्यगोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. कारण आपल्या असं लक्षात येतं की साहित्यामध्ये अनेक सुभे आहेत. म्हणजे जसं कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक, निबंध, ललित निबंध, समीक्षा आणि काय काय एक एक, त्यात कवितेचा पण एक सुभा आहे. पण नावापासून कवितेचं प्रकरण तसं तिरपागडच आहे. अशोक शाणेंच्या एका लेखामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कथा लिहिणारा तो कथाकार, कादंबरी लिहिणारा तो कादंबरीकार, नाटक लिहिणारा कविता, तो नाटककार, पण कविता बरोबर. लिहिणारा कविताकार नाही, तो नुसता कवी. तर तो नुसता कवी म्हणजे इथे कवितेच्या आधीही कवीच आहे. किंबहुना त्या कवीचं असणं, आता ज्ञानेश्वरांच्या जर शब्दात म्हणायचं झालं तर कवीचं असतेपण म्हणजेच कवी. त्याने कविता लिहिलीच पाहिजे असं काही नाही. आता आमचे बंगालचे कवी आहेत जीवनानंद दास, माझे खूप आवडते कवी आहेत ते. तर ते म्हणतात की कविता म्हणून जे काही लिहितात ते सगळे काही कवी असत नाही, तर कुणी कुणीच कवी असतात. आता आपण सगळे कविता लिहिणारे आहोत, तर आपल्या सर्वांची वाटचाल कुणी कुणीच कवी असतात या दिशेनं हो म्हणताना दुसऱ्या सत्रात मी आमंत्रित करते अनुपमा कडवाडजी यांना. त्यांनी आपली कविता सादर करावी अशी विनंती त्यांना मी करते. तर अनुपमाजी. खूप खूप धन्यवाद रेखा मॅम. खूप छान कार्यक्रम चालला आहे. तर आपण दुसऱ्या फेरीत आता पोचलो आहोत. माझी पुढची कविता आहे तेव्हा आणि आता. ऍक्च्युली या कवितेतून मी माझ्या बालपणातील काही आठवणी मांडल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त तेव्हा आणि आता यामधील तुलना व्यक्त केली आहे. आशा करते तुम्ही सहमत असाल. बऱ्याचदा असे होते नाही का, आपल्याला हवी असलेली गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि जेव्हा मिळते तेव्हा त्याचा आस्वाद घेता येत नाही. उदाहरणार्थ, मला आठवते मी 9वीत असताना आमच्या घरापासून शाळेच्या मार्गावर एक नवीन बस सेवा सुरू झाली. सुरुवातीला सगळे खुश झाले. आता 2 किलोमीटर चालून जावे लागणार नाही. काही महिने बसने प्रवास केला, पण मग बससाठी तो 1 रुपया देखील खर्च करणे महाग वाटू लागले. आणि आता घरातून बाहेर पडण्याआधी दाराखाली गाडी उभी असते. तसेच दुसरे एक उदाहरण, हॉटेलमध्ये क्वचित जाणे व्हायचे त्यावेळेस लहानपणी. मेनू कार्डवर विशेष जे डिशेसची नावे असायची ते वाचण्याआधी
पूर्वीकडे दिलेल्या रेट्सवर लक्ष जायचे. सगळ्यात स्वस्त असलेली डिश पॉकेट मनी मधून ऑर्डर करायचो. ते खाऊन देखील बऱ्याचदा पोटातील भूक मिटत नसे. आता मनपसंत हवे ते कोणत्याही क्षणी मागविण्याची क्षमता आहे, पण वयोपरस्वे जास्त खाता येत नाही. तिसरं एक उदाहरण मी घेतलं आहे. तरुण वयात करिअरच्या मागे धावत राहिलो. तहान, भूक, झोप हरपून रात्रंदिवस पळत राहिलो. डोळ्यात कायम झोप असायची, पण धावपळीत आराम करायचा वेळ नसायचा. आणि तेच आता वेळच वेळ आहे, पण डोळ्यातील झोप अदृश्य झाली आहे. जीवनाचे हेच सार आहे. जे हवे ते सहजासहजी मिळत नाही, आणि मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून जेव्हा जसे जमेल तसे जीवनाचा आनंद घ्या. हे जीवन मौल्यवान आहे. त्याचा आदर करा व खुशीने राहा. खुशीने राहा. धन्यवाद. वा. छान. खूप छान अनुभव. अनुभव मस्त. अनुभव छान. ते एक ओळ आहे ना, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणून कविताला कविताकार न म्हणता फक्त कवी, कारण त्याची तुलना रवीशी होते, म्हणून फक्त मला कवी. मला रवींद्रनाथांची आठवण झाली. ते थोडं वेगळं आहे. आम्ही ज्या चाई त्या आम्ही ना पाई. मला जे हवं होतं ते मला नाही मिळालं, असं असं एक त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर ही गोष्ट नेहमीच आपल्या बरोबर होत राहते. असा एक भाग आहे. तर अनुपमाची कविता ऐकताना मला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. लहानपण नजरेसमोरनं गेलं. आणि खरंय, काळ आता इतका बदललेला आहे की छोटा मूल सुद्धा आपल्याला हवं ते कदाचित याच्यावरती कुठल्याही ठिकाणून घर बसल्या मागवू शकतं. बरोबर. म्हणजे त्यालाही घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही, आणि त्याला हवं ते तो मिळवू शकतो. म्हणजे काळातही झालेला हा बदल आहे. आणि म्हणजे काळाबरोबर असणं, त्याप्रमाणे ती मुलं असतात. आणि ही छान गोष्ट आहे ऍक्च्युली. छान उदाहरणं दिली. चांगली होती उदाहरणं. परफेक्ट. दोन टोकाची होती. पण तरी आनंद नव्हताच. परत शोध चालूच. तेव्हा झोप होती, पण तेव्हा मिळत नव्हतं. आता झोपायला टाइम आहे, पण झोप येत नाही. ऑल द 3 एक्झाम्पल्स छान होती. मस्त. थँक्यू. ते असं म्हणायचे की ते टेरिकॉटचे कपडे घातले जुळजुळीत, तर त्यावेळेला काही सर्वांना ते घालता येत नसत. तेव्हा आपली कॉटनची रत्ती अंगावर असायची. तर तो माणूस बिचारा पैसे कमावतो आणि टेरिकॉट घ्यायला लागतो अंगावरती, त्याच्यात ते सगळं घालायला लागतो. आणि तोपर्यंत ही जी लोक असतात ती मात्र कॉटनच्या मागे गेलेली असतात. आणि ते कॉटन भरपूर महाग झालेलं असतं. म्हणजे ज्याची इच्छा आपण केलेली असते तिथपर्यंत आपण पोहोचतो, तोपर्यंत पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण झालेलं असतं आणि आपण पुन्हा मागे राहिलेलो असतो. बरोबर. अगदी बरोबर. वर्तुळ पूर्ण होतं. हे बरोबर आहे. करेक्ट. एकदम करेक्ट. तर तुझी कविता छान होती, आणि त्या मनाने म्हणजे ती सर्वांनाच स्वतःशी जोडून पाहता येईल रिलेट करण्यासाठी. आता मी श्रीकृष्ण काळकरजी यांना त्यांची दुसरी कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. श्रीकृष्ण काळकरजी. नमस्कार. नमस्कार. माझी दुसरी कविता जी आहे ती फक्त मनोरंजनासाठी आहे. हलका फुलका विषय आहे आणि मुक्त छंदातली कविता आहे ती. एक कल्पना आहे की जसं मी कविता ऐकवायला जातो तेव्हा असा ते कोणीतरी प्रवासी आपल्याला भेटलेला आहे आणि मग आपलं त्याच्याशी बोलणं चालणं होतं. मग आपण एकमेकांविषयी विचारतो. तेव्हा मला प्रवासी भेटला होता
तो म्हणला तुम्ही कविता करता, तर मी सुद्धा माझं उत्तर तुम्हाला कवितेतच देईल. तर त्याने कवितेत आपला परिचय आणि जे काही आहे ते सांगायचं सांगितलंय, तो मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोगेश्वरीला आहे माझे घर सुंदर फार, जोगेश्वरीला आहे माझे घर सुंदर फार, दारा नित्य नेमे गुटार गंगा झुळझुळ, आहे झाड एक उंच, झाड पपईचे झाड पण ना देई फळ, निळा पांढरा खाली वरती असे घराचा रंग, निळा पांढरा खाली वरती असे घराचा रंग, दारावरती लिहिले असे तिला शब्द 2-4 संग, 1624 पाठवतो मी हा माझा पत्ता तुमच्याच साठी खास, योगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये मी आहे फार प्रसिद्ध, झोपडपट्टीमध्ये आहे मी फार प्रसिद्ध, नाव सांगता माझे असेल कोणीतरी घरी पोहोचवाया कटिबद्ध, नाव सांगता माझे असेल कोणीतरी पोहोचवाया घरी कटिबद्ध, कारण याच्यामध्ये चिंता कोणी वंदा अथवा निंदा, याच्यामध्ये चिंता कोणी वंदा अथवा निंदा, दारू चरस गांजा विकण्याचा माझा आहे स्वहिताचा धंदा, दारू चरस गांजा विकण्याचा आहे माझा स्वहिताचा धंदा. नमस्कार. छान होती. वेगळी होती. वेगळा विषय. वेगळा विषय. खूप मस्त सर. आवडली कविता. तर आता मी शशिप्रिया गुंजाळजींना आमंत्रित करते की त्यांनी त्यांची दुसरी कविता वाचावी. पुन्हा एकदा नमस्कार आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कविता आहे बायका. बायकांवर आहे. बायका झोपून देतात स्वतःला स्वतःच्या तळाशी. बायका झोकून देतात स्वतःला स्वतःच्या तळाशी आणि जपत राहतात राख रांगोळी स्वतःच्याच श्वासांची. त्या करीत राहतात भाकऱ्या. त्या करीत राहतात भाकऱ्या आणि वाळवणे सदैव आईच्या पाठोपाठ गिरवीत राहतात प्रारब्ध. बायका तरंगत राहतात हवेत स्वप्नांच्या सत्याला विसरून. बायका तरंगत राहतात हवेत स्वप्नाच्या सत्याला विसरून आणि चालत राहतात असीम रस्ते बाबांच्या डोळ्यातले. बायका वाचत राहतात माणसं. बायका वाचत राहतात माणसं आणि तरीही न समजण्याची कोरीत राहतात चित्रे. अनुभवाने हुशार झालेल्या बायकाही जेव्हा जेव्हा वागत राहतात ऐल पैल तिरी. अनुभवाने हुशार झालेल्या बायकाही जेव्हा जेव्हा वागत राहतात अशात ऐल पैल तिरी, तेव्हा तेव्हा चावरले जातात चौकटींचे तिडे युगान युगे युगान युगे. नमस्कार. छान छान. चांगली होती कविता. चांगलं ऑब्झर्वेशन. मस्त. छान. थँक्यू. म्हणजे बाई तळात उतरते आणि भाकऱ्या आणि राख असं जे तुम्ही जोडून घेतलेलं होतं. बाई स्वतःच्या म्हणजे स्वतःच बांधते. कधी आईच्या पाठोपाठ म्हणजे आईसारखी वागते, कधी बाबांसारखी वागते आणि स्वतःचं अस्तित्व संपवत जाते. पण वेळ निघून गेल्यानंतर तिला कळतं की अरे आपलं काहीच नाही उरलंय. पण तरी पण ती अशी वागते म्हणून आपली वैवाहिक संस्था किंवा आपलं घर किंवा ती चौकट बांधलेली राहते, कुटुंब बांधलेलं राहते. आता हल्ली काय होत आहे बघताय ना. हल्ली आसपास काय होत आहे ते बघतोच होत आपण. हो की नाही. ती चौकट किती राहते, किती डळमळीत आहे ते आता लक्षात येत आहे आपल्या.
हो ना. हल्ली सॅक्रिफाईस नाही, सॅक्रिफाईस बायका करत नाहीत, आम्हीच का करायचं, आणि नाही पुरुषही करत नाही. पूर्वी बायकाच महत्वाची करायच्या. गोष्ट आता महत्वाची गोष्ट स्त्रियांसाठी स्त्रीमुक्ती नावाची गोष्ट ही त्यांच्यासाठी एक चळवळ म्हणूनच उभी राहिली हो. आणि त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न त्यांनी केला. तर स्त्रीला माणूस म्हणूनच मुळामध्ये कबूल केलं गेलं स्वीकारलं नाही. नाही. बरोबर. बरोबर. अशीच समाजाची जडण आणि घडण त्याच्यामध्येच त्या बायका अडकलेल्या होत्या. तर हो. बायकांसाठी या चळवळीने पुष्कळ मोठं विश्व त्यांच्या समोर उभं केलं की बाई तू उठ, तू बोल, तू माणूस आहेस, अशी असं एक भान तिला या चळवळीतून आलेलं आहे. पण बरोबर. पुरुषांना मात्र आजही पुरुष प्रधान संस्कृतीच्या बाहेर जाऊन काहीही करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. अर्थात एक गोष्ट आहे की आत्ताची जी मुलं आहेत ती मुलं 12वी पासून 10वी पासून सुद्धा कधी घरापासून दूर जातात आणि त्यांना बऱ्याचदा स्वयंपाक करणं सुद्धा गरजेचं होतं आणि ते करतात. आणि आत्ताच्या मुलीही सांगतात तुला जेवायला हवंय की नाही, मग तूही ते करायला हवंस. तू कर. म्हणजे हे फार पूर्वी जर का पुरुषांनी केलेलं असतं तर हे सगळं नाही, तू हे केलं पाहिजेस हे बायकांना त्यांना सांगायची वेळ आली नसती. हाही एक भाग आहे. आणि संसार हा जर दोघांचा असेल तर जबाबदाऱ्या आणि दोघांचंही स्वातंत्र्य हे एकमेकांनी एकमेकाला सपोर्ट करतच संसार उभा राहायला पाहिजे. एकाने फक्त त्याग करत राहायचं आणि दुसऱ्यानी फक्त आपण पुरुष आहोत म्हणून मर्दुमकी गाजवायची, हे आता हा काळ सहन करत संपला. नाही. संपला. संपला म्हणजे हा काळ. आणि ही माणूसपणाकडे जाण्याची एक वाट बायकांमुळे आपसुकपणाने तयार झालेली आहे आणि आता या मुलांना याच्यात पडावं लागतंय कारण त्यांच्या शिक्षणाची गरजा ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. हो. तर काळाबरोबर होणारे बदल आहेत हे सगळे. सगळंच बदलत आहे. बरोबर. सगळंच बदल. छान व्यक्त केलंय विषय शिप्रिया मॅम तुम्ही कवितेत. थँक्यू. थँक्यू. आवडले. तर आता मी कुंदाताई बापट यांना त्यांची दुसरी कविता किंवा गझल सादर करण्याची विनंती करते. या एक मिनिट. 26 जानेवारी नुकताच होऊन गेलाय आणि त्यावेळेला काही पुतळे उभारतात, कोणी पुलांचं उद्घाटन करतात. तर त्या पुतळ्यांची काय अवस्था होते याच्यावर प्रकाश पाडणारी एक गझल तुमच्या पुढे सादर करते, जी प्रासंगिक आहे. आता 26 जानेवारी झाली म्हणून केवळ ही गझल मी तुमच्या पुढे सादर करते. इर्षाद. साशंक वृत्तामधली आहे. वणवे जनजातींचे पाहून रडे पुतळा. पुतळ्याच्या भावना सगळ्या लिहिल्या आहेत मी. वणवे जनजातींचे पाहून रडे पुतळा, भवितव्य समाजाचे जाणून रडे पुतळा. से जाती जातींची भांडणं आहे ते पाहून तो पुतळा सगळं बघत असतो. त्याच्या डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी होत्या, पण आता त्याला काय दिसतं तर वणवे जनजातींचे पाहून रडे पुतळा, भवितव्य समाजाचे जाणून रडे पुतळा. गतवैभव पोवाडे, गतवैभव पोवाडे, स्मरताच नयन ओले. गतवैभव पोवाडे, स्मरताच नयन ओले. इतिहास जमा करता स्फुंदून रडे पुतळा. तुम्ही एखादी गोष्ट जुनी झाली वर टाकून देता माळ्यावर, तसे त्यांची क्रांती इतिहास जमा करून टाकली आहे लोकांनी आता. सो इतिहास जमा करता स्फुंदून रडे पुतळा. गुणगान करत आले प्रत्यक्ष बघायला. काही लोक बघायला येतात पुतळे. गुणगान करत आले प्रत्यक्ष बघायला. कपचे नि तड्यांनी तो शरमून रडे पुतळा. कपचे, उडालेले कपचे. कपचे नि तड्यांनी तो
शरमून रडे पुतळा. मदमस्त पुढाऱ्यांची गातात स्तुती सुमने. मदमस्त पुढाऱ्यांची गातात स्तुती सुमने. धुळधाणच मूल्यांची, धुळधाणच मूल्यांची, ऐकून रडे पुतळा. ऐकून रडे पुतळा. लास्ट शेर आहे. स्वातंत्र्य दिनालाही कोणी फिरकत नाही. स्वातंत्र्य दिनालाही कोणी फिरकत नाही. निर्माल्य हुतात्म्यांचे माळून रडे पुतळा. निर्माल्य हुतात्म्यांचे माळून रडे पुतळा. धन्यवाद. धन्यवाद. वा वा मॅम, आता छान. हा खूपच सुरेख. आवडली. शेवटची ओळख सुंदर. ऐरणी आहे ना, आपण पुतळे उभारतो पण त्याच्याकडे बघत कोणी नाही. ते कोणी असे बंगलेल्या अवस्थेत असतात. ऍट टाइम, आय डोंट से ऑल द पुतळाच, बट ऍट Yes. टाइम्स यू फाइंड दिस. हो. बरं, इकडे Maintain मला कोणी करत नाही. रेखा मॅमना एक रिक्वेस्ट करायची होती बिफोर यू क्लोज. आता व्हॅलेंटाईन डे पुढच्या महिन्यात आहे आणि तेव्हा काही मराठी गोष्टी त्या सुमाराला नाहीये, एंडला असेल ती. त्यामुळे आता इफ टाइम परमिट्स एक पोएम फॉर दॅट मी आय हॅव ब्रॉट, पण हो हो मॅम, म्हणायला नक्की. पाहिजे असं नाही. इफ नाही टाइम नाही, नक्की परमिट्स यू, नक्की. नाही, चालेल, अदरवाईज चालेल. अनुपमा आहे नव्हे? डेफिनेटली. हो हो, आहे आहे. नो आहे. नक्की हो, घ्या, हो. नक्की. जरूर वाचा. असला तर मग नाही. आता कोणाची बाकी आहे ना? तुमची बाकी आता आहे रेखा आहे ना. मॅमची दुसरी ओके. कविता प्रस्तुत. म्हणून ते. हा रेखा मॅम, त्यानंतर कॅरी ऑन, कुंदा मॅम तुम्ही प्रस्तुत कॅरी ऑन, करा. कॅरी ऑन. या या, येस, शुअरली. थँक्यू. चला सुरू करा. माझ्या कवितेचं नाव आहे दिवस असेही असतात. दिवस असेही असतात, अंतर्बाह्य असंभाषणीय, मित्रमैत्रिणींशी, जवळपासच्या आसपासच्या कोणाशी, अगदी स्वतःशीही काही बोलू नये असेही असतात दिवस. दिवस खाडगे असतात, उपद्रवी नसतात असंही नेमकं नाही. दिवस असतात आपले, हवेसे नकोसे असेही असतात, तसे नसतातही. राहतात आपले पडून पडून. काळीच सुरक्षित आहे नाहीये, अलीकडे पलीकडे अंदाज आहेही नाहीही. पडून असतो नसतो आपणही. पाहत असतो देशभर जगभर अधिकाधिक वाढत जाणारी नकोशी वाटावी अशी कालस्थिती. देश धर्म जात वर्णात वर्गात माजलेली पोसलेली मुजोरी झुंड, उन्मादात उद्दामपणात बेमुरवतखोर अडाणी बढायांमध्ये सारच असुरक्षित. बरोबरच उगवणाऱ्या नव्या दिवसांगणित आक्रोशात आकांतात अन्न पाण्याला जगण्याला मोताद झालेली संख्येनी वाढती पिचलेली कुटुंब, बायका मुलं पुरुष विस्थापितही, सारीच्या सारी माणसाच्या माणसं असहाय्य लाचार, आषाढभूतपणे कोणाकडे तरी तरीही आस आणि आसऱ्याच्या असोशीत तगून कसे बसे. कशाबशा लक्तरात तरीही असलेली नसलेली अब्रू इज्जत सांभाळत पुरुष बायकाही न संपाव्याशा रात्रीत खोळंबून उगवणाऱ्या पहाटेसाठी. समज बदलतेही ग, तरीही समाज तोच असतो. समज बदलतेही ग, तरीही समाज तोच असतो. तपशील बदलतात, बाकी स्थिती तीच. झोप आता म्हणणारी आई नाही. हे विलक्षण भान अधिकच रुतत खोलवर जात जात आपणही पडून असतो नुसते. देह होत जातोय असाच भुईसपाट, जमिनी लगतचा
एक काळा कुळकुळीत ढिगारा. अचानक मऊ मुलायम मखमली पंख वेढतात ढिगाऱ्याला. फुलपाखरू बाहेर येऊ पाहते कोशातून. मी निजून जाते एका सोयीच्या शीतल झोपेत. म्यूट झालाय परत. हम्म. हा, म्यूट झालाय मॅम. म्यूट. आता आता आवाज येतोय. आता येतोय. कुठपर्यंत ऐकू आलं होतं मी हा भाग जरा परत वाचते आणि वाचनाच्या आधी सांगते की फुलपाखरांच्या मध्ये एक अशी गोष्ट असते की समजा म्हणजे अंड घातलं की फुलपाखरू निघून गेलेलं असतं आणि त्या अंड्यातला जीव स्वतःच्या बळावर जन्माला येतो. तर कित्येकदा निसर्ग जर हार्श असेल आणि परिस्थिती त्यांनी जन्म घ्यावा असा नसेल तर आहे त्या स्थितीमध्ये फुलपाखरू हायबरनेट होतात आणि मग परिस्थिती अनुकूल झाली की त्या स्टेज पासून त्यांच्या जीवनक्रमाला परत सुरुवात होते आणि ते जन्म घेतात. तर समजही बदलते ग. समज बदलतेही ग, तरीही समाज तोच असतो. तपशील बदलतात, बाकी स्थिती तीच. झोप आता म्हणणारी आई नाही. नि हे विलक्षण भान अधिकच रुतत रुतत खोलवर जात जात आपणही पडून असतो नुसते. देह होत जातोय असाच भुईसपाट जमिनी लगतचा कुळकुळीत ढिगारा. अचानक मऊ मुलायम मखमली पंख वेढतात ढिगाऱ्याला. फुलपाखरू बाहेर येऊ पाहतय कोशातून. मी निजून जाते एका सोयीच्या शीत झोपेत. माझच एक मरण मीच ओलांडून. अंग झटकून उभं राहावं पण म्हणून जुनट जग पुन्हा एकदा नव्यानं हुंदडण्यासाठी. किंवा कदाचित काही सुखावणारा बदल होईलही, होतोयही किंवा काय याचा आश्वासित कानोसा घेण्यासाठी. दिवस असेही असतात, असतात दिवस. असतात दिवस असेही तसेही कसेही असतात दिवस असतात आणि आपणही. थांब. बंद करून हे. छान. फुलपाखरी आयुष्य. हो. फुलपाखरू डोक्यातनं जात नाही रेखा मॅमच्या. पक्की दोस्ती आहे त्यांची. कुठून तरी येत त्याचा असते. आणखी त्याला संबोधून छान छानच रचना होतं. मांडल्यात. हो. मस्त आणि त्या आहे. फुलपाखरांचं थँक्यू. आणि त्या फुलपाखरांची एक गोष्ट अशी असते की एकदा ते अंड घातलं म्हणजे एखादं फुलपाखरू एका वेळेला 100-150 अंडी घालतं. बापरे. आणि आपण उडताना जेव्हा फुलपाखरं पाहतो ती त्यातली 2 फुलपाखरं फक्त जन्माला आलेली असतात. कारण अंड घातलं की ह्यातला जीव स्वतःच्या बळावर उभा राहिलेला असतो. तर अंड कोणीतरी खाऊन टाकणार, त्यातून लार्वा बाहेर आला तो कोणीतरी खाऊन टाकू शकतं. मग कोशात तो गेलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा लबाड कीटक असतात. ते येतात आणि अंडी घालतात. म्हणजे हा सगळं खात असतो आणि त्याचं पोषण जे आहे म्हणजे माझ्याकडे असं झालं होतं. मी फुलपाखराचं लाईफ सायकल करत होते आणि नंतर जन्माला जे आल्या त्या वेगळ्या प्रकारच्या फ्लाईज होत्या, अरे बापरे. माशा होत्या. तर म्हणजे मला एकदम गंमत वाटली की म्हणजे असे ऐतखाऊ लोक असतात. त्यांनी कावळ्यासारखं.
ते होतं. कावळा आणि आणि कोकिळा. हा अंडी घालते ती कावळ्याच्या ह्याच्यामध्ये. तर असा जो प्राणीसृष्टीमध्ये असलेल्या गोष्टी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग वाटतात. आणि इवलासा हा जीव आणि 100रातली अगदी 2-1 फुलपाखरं तुम्हाला फक्त उडताना दिसू शकतात. म्हणजे मॉर्टॅलिटीचा रेट किती झाला. तर अशी फुलपाखरं जन्माला येणं म्हणजे किती संघर्षातून बाहेर पडून तो जीव जन्माला येतो हे नेहमी मला. आणि परत आल्हाददायी फुलपाखरू पाहिलं तर ते लहान मुलंही आणि म्हातारा माणूसही एकदम आनंदित होऊन जातो. तर हे जे आनंद देणं, संघर्ष करत राहणं आणि नंतर आनंद देणं, ह्या दोन्ही गोष्टी फुलपाखरांकडून शिकता येतात. आणि अर्थातच त्यांच्याकडून परागीभवन होतं. त्यामुळे सर्वत्र निर्मितीचा जिथे म्हणून संबंध येतो तिथे फुलपाखरू असतं. म्हणजे बंगालमध्ये तर त्यांच्या लग्नाच्या ज्या निमंत्रण पत्रिका असतात त्या आपण गणेश प्रसन्न, अमुक प्रसन्न, तमुक प्रसन्न असं लिहित असतो. तसं त्यांचं प्रजापती म्हणजे फुलपाखरू, त्याला ते नमस्कार करतात. कारण ते प्रजननाचं सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. छान संदर्भ दिला. हा म्हणजे फुलपाखरांचं आयुष्य जेव्हा जवळून पाहायला लागतो आपण तर दरवेळेला आपल्याला एक वेगळी ताकद येते. बरोबर. नवीन आणि माहिती. हा म्हणजे एवढासा जीव सुद्धा जर एवढं सुंदर आयुष्य उपभोगू शकतो तर मग हे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते अतिशय सुंदर तऱ्हेनंच आपल्याला जगता आलं पाहिजे. असा एक आशावाद त्यांच्याकडे पाहताना मला नेहमीच जाणवतो. सुंदर. त्यामुळे ती फुलपाखरं अशी मध्येच कुठेतरी येतात. येस येस येस. आपण आता पुढे वळूया आणि कुंदा आता मॅमची. मी कुंदाताईंना त्यांना जी कविता वाचायची व्हॅलेंटाईन डेच्या अंगाने लिहिलेली ती त्यांनी सादर करावी मी त्यांना विनंती. ओके, थँक्यू सो मच. यावेळी आता 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे. तर माझ्या वयाचं 80 वर्ष चालू आहे. पण मागे वळून बघताना जेव्हा व्हॅलेंटाईन नव्याने बाबा आपल्या आयुष्यात माझं व्हॅलेंटाईन मिळालं म्हटल्यावर त्या मुलीची, आपण मेजॉरिटी आहे, आपल्या मुली बायका जास्त आहेत, त्यामुळे मुलीची बाजू मी रिप्रेझेंट करते. आणि त्यांना रिप्रेझेंट करणारी कविता आहे की त्या मुलीला आपलं पहिलं प्रेम झाल्यानंतर तिला जे वाटतं ते मी माझ्या कवितेत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं नाव आहे तुझ्यामुळे. एक 20 वर्षाची मुलगी आहे, तिला काय वाटतं ते मी लिहिते. प्रथम कटाक्षे लज्जित झाले तुझ्यामुळे. ती कोणाशी बोलत नाही, स्वतःशी बोलते. प्रथम कटाक्षे लज्जित झाले तुझ्यामुळे, कारण नसता उगाच हसले तुझ्यामुळे. प्रथम कटाक्षे लज्जित झाले तुझ्यामुळे, कारण नसता उगाच हसले तुझ्यामुळे. आठवांमध्ये जाते रंगून तुझ्यामुळे, लाज लाजने चूर रोमांचित तुझ्यामुळे. सांग सदा मनी का हुरहुरते तुझ्यामुळे, वाट कुणाची निशिदिनी पाहते तुझ्यामुळे. बेचैनी न्यारी जाणवते तुझ्यामुळे, बेचैनी न्यारी जाणवते तुझ्यामुळे. लोकांना तर भासते खुळी तुझ्यामुळे, लोकांना तर भासते खुळी तुझ्यामुळे. जगभासे मज अतीव सुंदर तुझ्यामुळे, जगभासे मज अतीव सुंदर तुझ्यामुळे. घरात माझे चित्त न लागे तुझ्यामुळे, घरात माझे चित्त न लागे तुझ्यामुळे. आठव पैंजण वाजती छुमछुम तुझ्यामुळे, आठव पैंजण वाजती छुमछुम तुझ्यामुळे. जळी स्थळी मग स्वर्ग अवतरे तुझ्यामुळे, जळी स्थळी मग स्वर्ग अवतरे तुझ्यामुळे. आरशावरी खुशमी असते तुझ्यामुळे, माझी आता मी न राहिले तुझ्यामुळे. आणि शेवटी खोई खोईसी राहू लागले कुणामुळे, खोई खोईसी राहू लागले कोणामुळे. आईबाबांचा ठोका चुकला कोणामुळे. धन्यवाद. अरे वा.
वा, खूपच वा, वा. छान. मला त्या म्हटलं आता आज पुढे- चांदणे उगाच हसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे त्या मराठी म्हणजे नाही ते गाण्याच्या आहे. मला ही कविता केल्यानंतर लोकांनी सांगितलं की ही वृत्तात आहे. मला माहिती आहे आणि मी मराठी गाण्यांची बिलकुल शौकीन नव्हते, म्हणजे फार नव्हते. पण ते मी लिहिल्यावर मला त्यांनी सांगितलं अरे ते त्या गाण्यासारखं आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली माझ्या डोक्यात नव्हतं, पण मी लिहिली तेव्हा एका मित्राने सांगितलं की अरे हे गाणं म्हणजे हे तुझ्यामुळे तुझ्यामुळे त्याच्यात आहे. म्हणजे आय डिडंट नो अबाउट. हिंदी गाणी मला आवडतात फार. मराठी आवडतात पण हिंदी जास्त आवडतात. तर धन्यवाद आम्हाला एक स्कोप दिला. थँक्यू. पुढच्या ऐकायला महिन्यातलं खूपच छान. आता सादर करायला स्कोप दिलात त्याबद्दल धन्यवाद. नाही मॅम. हॅपी व्हॅलेंटाईन आम्हाला डे इतकी असं छान म्हणूया. गझल ऐकायला आता- मिळाली त्यासाठी आभार. खूप खूप छान. हो नक्कीच. आणि आता छान होता आजचा कार्यक्रम. साधारणतः आपल्याकडे एक असा प्रघात पडून गेलेला आहे की कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानंतर होते. तर इथे राष्ट्रगीत नाही, पण इथे वर्ल्ड पोएम अँथमचा अँथम आहे आणि ते 71 भाषामध्ये भाषांतरित झालेलं आहे. तर आपल्या अनुपमा कडवाडजींनी आत्ता त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण नक्की त्या नक्की. मराठी वर्ल्ड पोएम अँथमनी करावी. Sure. आणि मी अनुपमाजींना विनंती करते की त्यांनी ते भाषांतरित केलेलं वर्ल्ड अँथम पोएम अँथम सादर करावं. खूप खूप आभार. वेळेअभावी मी फक्त 2 कडवी म्हणते. त्यात ऑलमोस्ट सार आला त्याचा. तर हे वर्ल्ड पोएट्री अँथम हे जसं रेखा मॅडमने म्हटलंय 71 भाषात त्याचं ट्रान्सलेशन झालंय आणि मराठीत सध्या झालंय. तर शेवटची 2 कडवी अशी आहेत जे कवितेला अनुभवून सांगितलंय. ते मोठं आहे का? हा फार मोठं अँथम आहे. तर मोठं आहे 2 का? हा अँथम मोठं आहे. तर शेवटची 2 कडवी म्हणते त्यात ऑलमोस्ट सार Okay. आला. कवितेला हे करून सांगितलंय की होय मला तू आवडतेस कविता, तू जगात शांतता आणतेस. प्रत्येक खंड आणि देश या स्त्रोताने तुझ्या शब्दाचा सन्मान करतात. प्रत्येक खंड आणि देश या स्तोत्राने तुझ्या शब्दाचा सन्मान करतात. होय मला तू आवडतेस कविता, तू आहेस पवित्र दैवी आणि वैश्विक आवाज. या सर्व साहित्यकांचे सोने, या सर्व साहित्यकांचे सोने. तुझ्यामुळे जागतिक कवी आणि वाचक आनंदित आहेत. तुझ्यामुळे जागतिक कवी आणि वाचक आनंदित आहेत. आणि कविता ही आपण जसं इवन रेखा मॅडमने म्हटलंय प्रत्येक कवीच्या अंतर्मनातल्या भावना असतात. आणि जसं आपण म्हणतो वर्ल्ड पीस साठी देखील कविता एकमेकांना आपल्याला जोडतात. म्हणजे बियॉन्ड बॉर्डर्स जसं आपण म्हणतो तसं ते एकमेकांना आपल्याला एकत्रित आणतात. तर हे जस्ट सारांश. वेळाभावी छान. आय थिंक दिस विल रॅप इट अप. आणि Yes. खूप सुरेख झाला कार्यक्रम. सगळ्या प्रतिभागींचा मी मनपूर्वक आभार मानते. रेखाजी खूप छान संचालन झालं तुमचं आणि आपल्याशी बरेच ऑडियन्स देखील जुळले होते. तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. काळकर सर, बापट मॅम, शशिप्रिया मॅम, रेखाजी Thank you. खूप खूप धन्यवाद. आणि छान असंच झाला तुम्ही कार्यक्रम. सर्वांनाही नक्की नमस्कार. सहभागी धन्यवाद. होत राहा. एखादींनी छान केलं अँकरिंग, मस्त होतं. हो हो. चांगलं छान झालं. झालं मॅडम. अँकरिंग छान हम्म. झालं. सो मच. चांगलं झालं. थँक्यू सो मच.